नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च रक्तदाब वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचालन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं आदी अनुषंगिक कामं रेल्वेकडून, तरी परिचालन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येत आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोटे, महावितरणचे अधिकारी आदीही उपस्थित होते. या पाहणीदरम्यान या प्रकल्पाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसंच या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा असंही आयुक्तांनी सांगितलं. नवीन उपनगरीय रेल्वेच्या स्थानक कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचं पुनर्वसन करण्याबाबतही तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाहणीदरम्यान आयुक्त राव यांनी आत्तापर्यंत झालेलं काम तसंच मेट्रो मार्गाचं काम, पूल आदी या कामांचाही आढावा घेतला. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. हिंदू समाजाचा हा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे. एक है तो सेफ है असं सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केलाय. तर आमदार निरंजन डावकर यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवं असं आवाहन केलंय. सकल हिंदू समाज आणि तमाम हिंदू संघटनांच्या वतीनं बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले. हाताला काळ्या फिती लावत त्यांनी निषेध व्यक्त केला. एक राहाल तरच सेफ राहाल असं आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केलं. बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी 2025 रोजी होत आहे. याआधी मुलांना चांगला सराव करता यावा हेतूनं प्रेरणा संस्थेच्या वतीनं रविवारी ठाण्यात सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं ठाणे शहरातील 12वी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात 8, 15, 22 आणि 29 अशा 4 रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले. सराव परीक्षेचं हे 12वं वर्ष आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळ, इंग्रजी माध्यम आणि महाराष्ट्र विद्यालय या 2 परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बोर्ड पद्धतीनं सराव परीक्षा पार पडणार आहेत. 8 तारखेला सायन्सचा फिजिक्स तर कॉमर्सचा इको हा पेपर असणार आहे. तर 15 तारखेला केमिस्ट्री आणि BKचा पेपर, तर 22 तारखेला सायन्सचा मॅथ्स आणि OC आणि 29 तारखेला सायन्सचा बायो आणि कॉमर्सचा मॅथ्स असे 4 रविवार हे पेपर होणार आहेत. रविवारी 8 डिसेंबर रोजी या सराव परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रेरणा प्रतिष्ठानचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे आदींसह इतर मान्यवरही उपस्थित होते. या सराव परीक्षेला 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी आणि सहजरित्या आणि सोप्या पद्धतीनं त्यांना पेपर लिहिता यावा, त्याचा सतत सराव व्हावा, याकरिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मुख्य बोर्डा परीक्षा याआधी परीक्षेमुळे मुलांचा चांगला सराव होतो, तसंच त्याचा फायदा मुलांना बोर्डाच्या परीक्षेत नक्की होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. सराव परीक्षेला सुरुवात झालेली आहे. काय मूळ उद्देश आहे या परीक्षेचा? नाही, दरवर्षी आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स, कॉमर्स या दोन्ही फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांकरता सराव परीक्षा घेतो. आता एक तप झालेला आहे आणि आम्हाला 12 वर्षात फार चांगला अनुभव आलेला आहे. हजारो विद्यार्थी एकतर या सराव परीक्षेत भाग घेतात आणि ते त्यांच्या दृष्टीनेही चांगलं आहे, कारण की आपण जसं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवगत होतं की आपण कुठे कमी पडतोय, काय आपण करायला पाहिजे. आता 12वीची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे, त्याच्यामुळे हा डिसेंबरचा पूर्ण महिना जो आहे तो सराव परीक्षा होईल आणि मधल्या काळामध्ये त्यांना अनेक सुधारणारा वाव मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे तो गुणवत्तेत देखील होतो. आणि त्याच्यामुळे या शहरातल्या विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढण्याकरता आपणही काही प्रयत्न करायला पाहिजे, या हेतूने आम्ही काम करतोय आणि त्याचा खूप मोठा उपयोग आणि म्हणूनच फार मोठा प्रतिसाद जो आहे तो या सराव परीक्षेला मिळतो. आणि सराव परीक्षा झाल्यावर प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा होते त्यानंतर देखील आम्ही तो त्यांचा पाठपुरावा सोडत नाही आणि कोण होणार ठाण्याचा टॉपर अशा प्रकारची एक त्यांना कॉम्पिटिशन आम्ही लावतो आणि जे गुणवत्ताधारक शहरामधले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं अवॉर्ड देतो. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम हे देखील करतो. मला वाटतं शैक्षणिक जगतामध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ देत असताना त्यांना अशा प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून देखील त्यांना सराव होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सगळेच जण या सराव परीक्षेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि सहभागी होतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा बालनिकेतन हायस्कूलला समयी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी 30व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. या भव्य कार्यक्रमांचं उद्घाटन काल श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री R राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सन्माननीय चिटणीस रमेश जोशी, प्रिन्सिपॉल सेजल नारंग, प्रिन्सिपॉल मिनी नायर आणि हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते. ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्ष आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील विविध शाळा उत्साहानं सहभागी होतात.
यावर्षी जवळपास 60 ते 70हून अधिक शाळांनी यात सहभाग घेतला। यामध्ये कथाकथन, स्पेलथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटिंग, काव्यपठण, मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्विज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणं आणि मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुलांनी आनंदाने सहभाग घेतला। या स्पर्धांमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना जज म्हणून नेमण्यात आलं होतं। या स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइज, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसं देण्यात आली। तर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी आणि पालक, शिक्षक वर्ग यांनी हे कार्यक्रम बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला। यावेळी श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपॉल सेजल नारंग यांनी पत्रकारांशी बोलताना या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली।